नमस्कार. नीटचा निकाल तर लागलाय, पण खरी कसोटी आता सुरू झालीय वैद्यकीय प्रवेशाची. अगदी खरंय. आज आपण जरा मध्य प्रदेशातील MBBS आणि BDS प्रवेश प्रक्रियेत खोलवर जाऊया. म्हणजे काय जागा आहेत, कशी प्रक्रिया आहे वगैरे. हो 2025च्या संदर्भात जी अधिकृत माहिती आहे, म्हणजे DME मध्य प्रदेशकडून आलेली, त्यावर आधारित ही चर्चा असेल. हो नक्कीच. आणि ही माहिती फक्त मध्य प्रदेशातल्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर महाराष्ट्रातले पण अनेक विद्यार्थी आणि पालक तिकडे लक्ष ठेवून असतात. बरोबर. वाढत्या स्पर्धेमुळे असेल कदाचित. हो तेही आहे. त्यामुळे आजची चर्चा आपल्या महाराष्ट्रातल्या ऐकणाऱ्यांसाठी पण उपयुक्त ठरू शकते. उत्तम. तर मग सुरुवात करूया जागांपासून, म्हणजे सीट्सचं काय चित्र आहे. ऐकले की यावर्षी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये काहीतरी बदल झालाय. हो हे खरं आहे. म्हणजे बघा, इंडेक्स मेडिकल कॉलेज आणि LN मेडिकल कॉलेज म्हणून आहेत. त्यांच्या काही जागांची मान्यता रद्द झाली आहे. त्यामुळे काय झालंय की प्रायव्हेट कॉलेजेसच्या साधारण 300 जागा कमी झाल्यात. अच्छा, 300 जागा कमी. म्हणजे एकूण किती जागा आहेत आता तिथे? आत्ताची स्थिती बघितली तर मध्य प्रदेशात सरकारी कॉलेजेस 17 आहेत. त्यात आहेत 2575 जागा ओके. आणि 12 खाजगी कॉलेजेसमध्ये आहेत 2200 जागा. म्हणजे सरकारी जागा तेवढ्याच राहिल्यात, पण खाजगी कमी झाल्या. 300 जागा कमी म्हणजे स्पर्धा अजून वाढणार, विशेषतः बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्यांसाठी. कट ऑफ वाढू शकतो का? हो शक्यता आहे, कारण मध्य प्रदेश खाजगी कॉलेजेससाठी ओपन स्टेट मानलं जातं. ओपन स्टेट याचा नेमका अर्थ काय होतो? ओपन स्टेट म्हणजे असं की मध्य प्रदेशातील खाजगी कॉलेजेसच्या जागांसाठी काही नियमानुसार सहसा दुसऱ्या फेरीपासून इतर राज्यातले विद्यार्थी पण अर्ज करू शकतात. राज्य कोटा आणि मॅनेजमेंट कोटा दोन्हीसाठी. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थीही तिकडे अर्ज करू शकतात खाजगीसाठी. हो, अर्थात महाराष्ट्रातही खूप चांगली कॉलेजेस आहेत. KEM, ग्रँट, BJ, एम्स नागपूर, AFMC पुणे आणि 85% स्टेट कोट्याचा फायदाही आहे. हो ना? पण तरीही स्पर्धा इतकी जास्त आहे की काही विद्यार्थी मग मध्य प्रदेशातल्या खाजगी कॉलेजेसचा पर्याय बघतात. विशेषतः जर फी स्ट्रक्चर किंवा मॅनेजमेंट कोटा त्यांना परवडणारा वाटला तर. पण महाराष्ट्रातल्या खाजगी कॉलेजेसची फी पण तुलनेने कमी असते असं ऐकतो काही राज्यांपेक्षा. हो, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातली प्रायव्हेट फी काही इतर राज्यांपेक्षा कमी असू शकते. त्यामुळे विद्यार्थी सगळा विचार करतात. म्हणजे महाराष्ट्रात चांगले पर्याय असूनही स्पर्धेमुळे काही जण मध्य प्रदेशकडे बघतात. बरं, जागांनंतर येतो समुपदेशनाचा टप्पा, काउन्सिलिंग प्रोसेस. ती कशी होते तिकडे? मध्य प्रदेशातली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांना dme.mponline.gov.in या वेबसाईटवर जावं लागतं. ओके. तिथे स्वतःचं प्रोफाईल तयार करून नोंदणी करायची, म्हणजे रजिस्ट्रेशन. मग आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आणि फी भरायची. आणि त्यानंतर येते ती महत्वाची पायरी, चॉईस फिलिंग आणि लॉकिंग. इथंच खरी परीक्षा असते असं म्हणतात. अगदी. नोंदणी झाली की मग विद्यार्थ्यांना कॉलेजेस आणि कोर्सेस निवडायचे असतात त्यांच्या पसंतीनुसार. म्हणजे प्रेफरन्स लिस्ट भरायची. आणि एकदा का पर्याय भरून लॉक केले की मग त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. नाही तर काय होतं, म्हणजे लॉकिंग चुकलं किंवा नाही केलं तर? धोका असतो. चुकीचं लॉकिंग झालं किंवा पर्यायच नाही भरले नीट, तर जाडा वाटपातून म्हणजे सीट अलॉटमेंटमधनं बाहेर पडू शकता. अरे देवा, म्हणजे काळजी घ्यायला हवी. हां. बरं, पर्याय लॉक झाले की पुढे? मग DME गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट आणि विद्यार्थ्यांनी भरलेले पर्याय याच्या आधारावर पहिली सीट अलॉटमेंट लिस्ट जाहीर करते. आणि जागा मिळाली की? की मग विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र घेऊन, म्हणजे नीट स्कोर कार्ड, 10वी-12वीची मार्कशीट, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट वगैरे, जे कॉलेज मिळालंय तिथे जाऊन रिपोर्ट करावं लागतं. तिथे व्हेरिफिकेशन होतं मग? हो, तिथे कागदपत्र पडताळणी होते आणि प्रवेश निश्चित होतो. विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनचा पर्याय पण मिळतो. म्हणजे जर त्यांना पुढच्या फेरीत अजून चांगलं कॉलेज हवं असेल तर. समजलं. आता जरा आरक्षणाबद्दल बोलूया. मध्य प्रदेशात काय निकष आहेत रिझर्वेशन्सचे? सरकारी कॉलेजेसमध्ये SC साठी 16%, ST साठी 20%, OBC साठी 14%. हे आधी 27% होतं, पण आता कोर्टाच्या निर्णयामुळे 14% आहे. आणि EWS साठी 10% आरक्षण आहे. ओके. आणि खाजगी कॉलेजेसमध्ये? खाजगीमध्ये SC 16%, ST 20%, OBC 14% आणि अनिवासी भारतीय म्हणजे NRI साठी 15% राखीव आहेत. आणि दिव्यांगांसाठी PWD कोटा? हो, दोन्हीमध्ये म्हणजे सरकारी आणि खाजगी दिव्यांगांसाठी 5% समांतर आरक्षण आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. ठीक आहे. आता एक महत्वाचा मुद्दा ज्याची खूप चर्चा होते,
बॉन्ड पॉलिसी याचे नियम काय आहेत? कारण हा अनेकांसाठी मोठा निर्णय असतो. हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मध्य प्रदेशात सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर शासनाची सक्तीची सेवा करावी लागते. कंपल्सरी गव्हर्नमेंट सर्व्हिस बॉन्ड असतो. त्याचे नियम जरा क्लिष्ट आहेत असं ऐकलंय. हो, थोडे आहेत. म्हणजे बघा, जर ऑल इंडिया कोट्यातून म्हणजे AIQच्या 15% जागांमधून प्रवेश घेतला आणि नंतर जागा सोडली तर 10 लाखांचा बॉन्ड असतो. 10 लाख. आणि स्टेट कोट्याचं काय? स्टेट कोट्यातून प्रवेश घेतला आणि जागा सोडली तर बॉन्ड 30 लाखांपर्यंत असू शकतो. 30 लाख ही तर खूप मोठी रक्कम आहे. हो, आणि याशिवाय ग्रामीण सेवेचा पण बॉन्ड असतो. त्याचा कालावधी आणि रक्कम 5 ते 25 लाख प्रवर्गानुसार आणि स्कॉलरशिप घेतली आहे की नाही यावर बदलते. आणि खाजगी महाविद्यालयात? खाजगीमध्ये जर स्कॉलरशिप घेतली असेल तर तिथेही बॉन्ड लागू होऊ शकतो. त्यामुळे माझी शिफारस राहील की प्रवेश घेताना कॉलेजकडून याची अगदी ताजी आणि सविस्तर माहिती घ्यावी. नियम बदलू शकतात. नक्कीच. 30 लाखांपर्यंतचा बॉन्ड ऐकून खरंच अनेक जण पुनर्विचार करतील. तर आजच्या चर्चेतून मध्य प्रदेशातील वैद्यकीय प्रवेशाबद्दल बरीच स्पष्टता मिळाली असं वाटतं. जागांमधले बदल, सरकारी खाजगी जागा, ओपन स्टेट म्हणजे काय, समुपदेशनाचे टप्पे, आरक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉन्ड पॉलिसी. बरोबर. नीटचा स्कोर तर महत्त्वाचा आहेच, पण प्रवेश प्रक्रियेची ही सगळी माहिती, जागा कुठे किती आहेत, खाजगी कॉलेजेसचे पर्याय काय, फी किती असू शकते आणि हे बॉन्डसारखे नियम, हे सगळं माहीत असेल तर विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल. आणि विशेषतः महाराष्ट्रातून मध्य प्रदेशचा विचार करणाऱ्यांसाठी दोन्ही राज्यांतील पर्याय, फी, कॉलेजेसची गुणवत्ता, स्टेट कोट्याचे नियम आणि बॉन्ड्सची तुलना करणं महत्त्वाचं ठरेल. अगदी. दोन्हीकडची माहिती घेऊन मगच निर्णय घ्यावा. निश्चितच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, दरवर्षी हे जे जागांमध्ये किंवा नियमांमध्ये बदल होतात त्याचा केवळ रँक आणि गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि कॉलेज निवडण्याच्या धोरणावर आणखी कसा परिणाम होत असेल, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?